आता अभिमान वाटतो आम्ही बाहेर परदेशात गेले लोक खातात. आमचं कोकणाचं नाव एक वर येतंय हापूस आंब्यामुळे. माझं नाव सुनील लक्ष्मण बगळे, राहणार तेरसे बांबार्डा, तालुका कुडाळ. चौऱ्याऐंशीला मी झाडं लावली, त्यावेळी 10वीत होतो, छोटी एक 50 एक. त्याच्यानंतर ती मोठी मोठी होल्यानंतर ती 10 वर्षांनी लागायला लागली, सुरुवात झाली फळ द्यायला. त्याच्यानंतर मी थोडी लीजवर झाडं घ्यायची दुसऱ्याची आणि ती मिळून धंदा करायचा, म्हणजे आम काढायचा विकायचा हा चालू होता. त्यावेळी असं मुंबईला लाकडी पेठेतून आंबे पाठवायचे, इथे लोकल नाही कधी विकायचे, पिकवायचे नाही. हरिओ मालना सगळं मुंबई वाशी मार्केटला, त्यावेळी ती पद्धत होती. आता काय आले पिकवतो आम्ही आणि पिकवून आमक तयार माल लोकांका विकतो. इथे जवळ कोल्हापूर, पुणा, बेळगाव. मी आता तुम्हाला सगळी झाडं दाखवली, त्याच्यापैकी हे झाड एकदम जुनं आहे. माझ्या वडिलांनी आणि मी जवळजवळ लावले 40 वर्षापूर्वी. जे तरुण झाड आहे, जे 10 वर्षातलं आहे, 20-15 वर्षाचं, त्याला फळ मोठं असणार. पण मोठे झाड आहेत त्याला फळं जास्तीच असणार, पण ते फळ जरा आकाराने छोटं असणार, जवळजवळ 200 ग्रॅम, 250 ग्रॅम. आणि दुसरं झाड असतं ना, त्यांचं 1-250 ग्रॅम, 350 ग्रॅम. हा आंबा कवळा आहे एकदम. याला 20 दिवस तयार व्हायला लागणार आणि हा आंबा झालेला आहे, काढण्यासाठी पिकण्यासाठी तयार झालेला आहे. हा काढू शकतो. हा 4 दिवस गवतामध्ये ठेवला की एकदम पिवळा डंब होणार. हा हार्वेस्टिंगसाठी तयार आहे. तू लावले तर काही 2 आंबे लागले. हे मी झाड लावलेलं आहे, कारण माझ्या लहानपणापासून मी बघत आहे माझे बाबा झाडं लावतात, आंब्याची झाडं, म्हणून मी एक झाड लावले आहे. हे माझी मेमरीज आहेत, म्हणजे मला आठवण आहे हे झाड आपलं मी लावले जेव्हा मी 14-15 वर्षाचा होतो, तेव्हा मी एक झाड लावलेलं आहे. याच्यात आंबे काय निघणार, ते सगळे पैसे माझे पॉकेट मनी म्हणून. तुझे कसे पैसे? सगळेच तुझा आहे. ते पण आहे.